हम्म? बघितलं. ओके. मग काल आपण कोणते काय काय करत होतो? 2 शेअर्स काढले होते, त्याच्या ते पाहिले का तुम्ही? काल कोणते कोणते शेअर्स काढले होते आपण? हम्म? हा. आणि ट्रॅक केले का आज? पाहिले का काय झालं त्यांच्यामध्ये आज? हं? म्हणजे आजही पाहिलं तुम्ही? हं? ठीक आहे, ओके. आणि आपण जे 2 काढले होते, ड्रेजिंग काढला होता, ठीक आहे. पण आता हे 2 काय होतं? एक होता आपला श्रीराम पिस्टन होता आणि दुसरा नॉलेज. हे इथे हे बघा, हे 2 इथे दिसतंय. हा. आणि हा आज बघा बरं किती, हा 82 पॉईंट न वाढलाय आणि हा 100 पॉईंट न वाढलाय. किती % रिटर्न मिळाले बघा बरं दत्ता सर. हे बघा या ठिकाणी 1 डे मध्ये श्रीराम पिस्टन आपल्याला 2% दिलेत आणि नॉलेज ना आपल्याला 3% दिले एका दिवसामध्ये. दत्ता सर आहे का, गायब झाले? हॅलो. हा हा. स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? हे काय समोरच आहे तुमच्या, हे इथे, हा पण तोच चार्ट आहे. हा, हे इथं कोपऱ्यामध्ये. तुम्ही तुमच्या लेवलला ऍड करा. तुम्ही तुमच्या तिथे वॉच लिस्ट मध्ये ऍड करून ठेवा ना, तुम्हाला लगेच दिसून जाईल. हं? 100 पॉईंट आणि 82 पॉईंट. आपण काल काय म्हणलं होतं तुम्हाला आठवतंय का? हं? हे बघा, हे कालच्या डेट मध्ये आपण काय करू, डेचा चार्ट लावू. हं? आणि डेच्या चार्ट मध्ये तुम्हाला म्हणलं होतं की हा इथून वर गेला, पण आपल्याला काय पाहिजे, इथून खाली यायला पाहिजे तो. बरोबर. हं? आठवतं का? हा. खाली रिटेस्ट करून तो वर गेला पाहिजे. आणि त्याने काय केलं आजच्या डे मध्ये बघा, परफेक्टली त्याने काय केलं, इथून ब्रेकआउट दिल्यानंतर हे बघा, आज सकाळी ओपनिंग कुठं झाली होती, आपल्या लेवलवर खाली आला. त्याच लेवलला त्याने काय केलं, रिटेस्ट केलं 3800 किती 3016 लेवलला, आणि नंतर तो किती पर्यंत गेला, तो 3300 पर्यंत गेला. म्हणजे 1 डे मध्ये त्यानं 240 पॉईंटची रॅली दिलेली आपल्याला. आपण कशाची वाट बघत होतो, या रेड लेवल मध्ये रिटर्न येण्याची. बरोबर आहे ना? हा. डेटा महत्वाचा असतो की नाही सर? हे बघा, 304 पॉईंटची रॅली दिलेली त्याने. 10% जवळपास. आता इथे दिसतंय 100, कारण ते कालच्या डेट पेक्षा 100 पॉईंट ना आपल्याला प्लस मध्ये. काही नाही, आताच काही आपल्याला हे करायचं नाही. हा, बाकी ऍप वगैरे डाउनलोड करून घेतले का तुम्ही? केले? पाहिले का थोडेसे ओपन करून वगैरे? ओके, पाहिले. चांगली गोष्ट आहे. त्याला पहा, रेग्युलरली पहा. आणि आता हे जी वॉच लिस्ट आहे ना, ते वॉच लिस्ट त्याच्यामध्ये ऍड करून ठेवत जा तुमच्या ह्याच्यामध्ये. कुठला? ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये वॉच लिस्ट आहे ना. काल आपण तुम्ही माझ्यामध्ये स्क्रीनशॉट पण घेतला होता. हा, इथून वरचे मी म्हटलं होतं तुम्हाला, USD INR इथून वरचे तुम्हाला सगळे ऍड करायचे तुमच्या वॉच लिस्ट मध्ये. आणि नंतर त्याच्यानंतर आपण जे जे ट्रॅक करू डेली बेसिसवर, त्याला आपल्याला इथं वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचं. ओके. जसं आपण काल ट्रॅक केले होते 2, आपण लगेच इथे वॉच लिस्ट मध्ये घेतले त्यांना.
चला पुढं सुरू करायचं. हा, कालपर्यंतचा काही डाऊट आहे? हॅलो, ओके. तर काल आपण काय बघत होतो? इम्पॉर्टंट वेबसाईट फॉर ट्रेडिंग बघत होतो. त्याच्यामध्ये आपण 5 वेबसाईट काढल्यात इथे स्टडीसाठी. बाकी जशा आपण रेग्युलरली हे करू. म्यूट करा सर. हा, कोणाचं माईक ऑन आहे? म्यूट करा प्लीज. महत्वाच्या वेबसाईट आपण भरपूर आहेत. याच्या अगोदर आपण 2 पाहिलेले आहेत. एक होती आपली कुठली? छत्तीसगड होती. त्याच्यानंतर आपण NSE पाहिली आणि आता इथं 5 पाहतो. अजून 1-2 वेबसाईट येतील, पण ते वेळेनुसार आपण त्या आयडेंटिफाय करू आणि त्याच्यानुसार स्टडी करू. सगळ्यात पहिली वेबसाईट होती आपली ट्रेडिंग व्ह्यू, जी की फक्त आणि फक्त टेक्निकल व्ह्यू साठी वापरतात. त्याच्यावर आपण चार्टच्या द्वारे आपण डिसिजन्स घेऊ शकतो. डेली बेसिसवर चार्ट. आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये काय करत असतो? प्राइस ऍक्शनची स्टडी करतो, की नेमकं त्या या दिवशी किंवा त्या टाइम फ्रेम मध्ये प्राइस मध्ये काय चेंजेस झाले आणि त्या प्राइस मध्ये आपल्याला काही सिग्नल मिळतं का? ऍक्च्युअल मध्ये जे काही आपण एंट्री आणि एक्झिट प्लॅन करतो किंवा स्टॉप लॉस प्लॅन करतो, हे सगळं आपल्याला चार्ट पाहूनच करावं लागतं. आणि हे सगळं कुठं करतो मग आपण? ते ट्रेडिंग व्ह्यू वर. त्याच्यानंतर नंबर 2 ची वेबसाईट होती आपली स्क्रीनर.इन. स्क्रीनर.इन काय आहे? तर हा एक प्युअरली तुमचा फिल्टर आहे. फिल्टर वाली वेबसाईट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 10,000 स्टॉक म्हणजे मोर दॅन जेवढे काही इंडिया मधल्या स्टॉक मार्केटमध्ये जेवढे काही स्टॉक आहेत ते सगळे फिल्टर करतं आणि आपल्या फिल्टर प्रमाणे म्हणजे आपण जी त्याला कंडिशन कमांड देऊ त्याच्यानुसार आपल्याला ते काय सॉर्ट आउट करून देतं. जेणेकरून आपलं जे आहे मॅन्युअली एक एक स्टॉक सर्च करत बसण्यापेक्षा आपण इथं डायरेक्टली स्क्रीनर वापरून त्याच्यामध्ये वेगवेगळे लेवल्स किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स वापरून आपण तिथं काय करू शकतो? स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो. काय डाऊट आहे का? हा, म्यूट करा सगळेजण. ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेसच ऑन करा, बाकी म्यूट करा. हा हा, ओके. आणि तिसरी वेबसाईट पाहिली होती आपण कालच्या डेटमध्ये, ती होती चार्टिंग. चार्टिंग मध्ये काय? तर इथं कसं हा, इथं सॉरी, याच्यामध्ये पण तेच होतं. स्क्रीनर चार्टिंग मध्ये जे होतं ते पण इथे होतं. स्क्रीनर आपण वापरतो इथे. आपण सध्या याचा वापर कशासाठी करणार आहे? याचा फंडामेंटल अनालिसिस साठी करतो. आणि चार्टिंग जी वेबसाईट आहे ती आपल्याला काय करते? स्टॉक फिल्टर करण्यासाठी मदत करते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे 100 म्हणजे मोर दॅन 100 पेक्षा जास्त या ठिकाणी वेगवेगळे फिल्टर्स आहेत रेडीमेड दिलेले. स्क्रीनर्स मध्ये पण आहेत, सेम आहे, पण आपण याचा वापर फंडामेंटल साठी करतो. स्क्रीनरचं जे काही आहे ते तुम्हाला जे थोडासा कोड आहे ते मी नंतर सेंड करेल तुम्हाला फंडामेंटल्स मध्ये. चार्टिंग मध्ये वेगवेगळे फिल्टर्स आहेत, त्याच्याप्रमाणे आपण काय करू शकतो? साईट आपण आपलं ती तो जो स्टॉक आहे किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉक आपल्या कंडिशन प्रमाणे आपण सॉर्ट आउट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आली आता 2 राहिल्या आपल्या, investing.com आणि मनी कंट्रोल. आता हे झालं सगळं, पण आता इथं कसं असतं माहितीये का? ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करतोय किंवा ट्रेडिंग करतोय, त्यावेळेस आपल्याला ग्लोबल नॉलेज पाहिजे. ग्लोबल नॉलेज इन द सेन्स जगामध्ये काय घडतं, सगळ्या न्यूज आपल्याला माहित पाहिजेत, की आज इव्हेंट आहे का महत्वाचा, काही आहे का असं महत्वाचं इम्पॉर्टंट. त्याच्यानुसार आपण काय करत असतो इथे आपण आपले डिसिजन्स. एकच सेकंद. त्याच्यानुसार आपण आपले डिसिजन घेत असतो. आता न्यूज पूर्ण जगातले असतात. आता त्या तुम्ही म्हणाल जगातल्या न्यूज वर आपला काही फरक पडतो का? पडत असेल का नाही? हा, तर इथे कसं आहे, इन्व्हेस्टिंग म्हणजे ऑल इन वन. इन्व्हेस्टिंग आणि मनी कंट्रोल. मनी कंट्रोल मध्ये फक्त थोडेसे चार्ट हार्ड आहे. आपण काय बघितलं? स्क्रीनर मध्ये फंडामेंटल अनालिसिस आहे, याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस आहे, आणि इथे काय करतं? इथे तुम्हाला स्टॉक फिल्टर करून देतं. तर ह्या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन जर म्हटलं तर ही investing.com. investing.com. मनी कंट्रोल मध्ये तुम्हाला सगळे लाईव्ह अपडेट जगातल्या सगळ्या प्रत्येक स्टॉकचं ऑल इन वन माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि इन्व्हेस्टिंग मध्ये न्यूज पण इथे पण न्यूज मिळतात, इथे पण न्यूज मिळतात. पण इथे कसं आहे, फक्त चार्ट नाहीये. मनी कंट्रोल मध्ये चार्ट आहेत, पण ते थोडेसे अवघड आहेत पाहण्यासाठी.
पण इन्व्हेस्टिंग मध्ये बरेच जण जे काही आहेत समजा उरले सुरले ट्रेडिंग व्ह्यूला जे समजा पेड व्हर्जन म्हणतात, तसं इन्व्हेस्टिंग हा फ्री व्हर्जन आहे. याच्यामध्ये काही असं पेड व्हर्जन वगैरे काही नाहीये. इथं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला चार्ट मध्ये मल्टिपल इंडिकेटर्स वगैरे वापरता येतात. पण इथं कसं आहे या वेबसाईटवर, आता मी जसं म्हटलं की ऑल इन वन वेबसाईट आहे मनी कंट्रोल आणि investing.com. तर याच्यामुळे काय होतं की या साईटवर लोड खूप असतो. लोड इन द सेन्स लोड व्हायला खूप वेळ लागतो याला. त्याच्यामुळं हा सगळ्यात सोपा ट्रेडिंग व्ह्यू लगेच ओपन होतं, सगळं लाईव्ह चालतं. आता ही आहे investing.in. तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल का त्यावेळेस इथे मे बी एखादी वेळेस तुमचा इंग्लिश यूएस म्हणून हे असेल, फ्लॅग असेल, त्याला मॅन्युअली इथं चेंज करायचंय. इंडिया इंग्लिश, हा इंडिया म्हणून आहे इथं, आपण ऑलरेडी इथं सिलेक्ट केलेलं आहे. हे हिंदी करा तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये. सर्च वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपल्याला काय सर्च करायचे, तुम्हाला स्टॉक पाहिजे तर स्टॉक सिम्पली तिथे टाका, सर्च होऊन जाईल. आता इथं माहिती काय मिळते, आता बघा मार्केट, कोणते कोणते मार्केट आहे तिथे. फॉरेक्स आहे. फॉरेक्स म्हणजे काय, आपल्या इथे करन्सी मार्केट आहे. कोणते कोणते मार्केट बघितले आपण आपल्या इथे, इक्विटी, त्याच्यानंतर हा सांगा. हा कमोडिटी आणि बॉन्ड. ओके, 4 मार्केट. आपलं हा आपलं जसं इंडियाचं करन्सी मार्केट आहे का, तेच करन्सी मार्केट जर ग्लोबल म्हणजे पूर्ण जागतिक लेवलचं असेल तर त्याला आपण म्हणतो फॉरेक्स. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज, आणि ते पण त्याच्यामध्ये सेम असतात. USD INR आपल्या इकडे पण आहे, तिकडे पण आहे. EUR INR, ते सगळे वेगवेगळे आहेत. GBP, AUD, USD, बिटकॉइन ज्याला आपण आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, हे सगळेच इथे तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती, इन्फॉर्मेशन प्लस तुम्हाला चार्ट मिळतो. त्याच्यानंतर बघा कमोडिटीज मध्ये बघा सगळं इथं ऑल इन वन आहे. सगळे कमोडिटीज आहे, इंडेक्स आहेत वेगवेगळे, कोणते इंडेक्स आहेत ते, शेअर्स पाहिजे असतील शेअर आहेत, ETF असतात. ETF म्हणजे आता तुम्हाला नंतर सांगतो मी. ETF म्हणजे स्मॉल, हे असं होतं. हे बघा गोल्ड, सिल्वर, कॉपर, कमोडिटीज मधले जे काही कंटेंट्स आहेत. हे बघा क्रूड ऑइल सगळ्यात मोठा, नॅचरल गॅस आहे, हिटिंग ऑइल आहे, यूएस मधले बाकी, आपले इंडियन वेगळे काही. तर इथं मार्केट बद्दल सगळी काही माहिती इथं तुम्हाला मिळून जाईल. कोणते कोणते मार्केट आहेत, आपल्याला जर कोणतं पाहिजे, बॉन्ड बद्दल माहिती पाहिजे ते तिथं मिळून जाईल. क्रिप्टो करन्सी आहे, जे आपण म्हटलं की बिटकॉइन आहे, इथं वेगवेगळे क्रिप्टो करन्सीज आहेत. इथोरियम आहे, वेगवेगळे आहेत. बिटकॉइन, इथोरियम, हे का डोजी कॉइन, ऑफिशियल ट्रम्पचा आहे, करन्सी कन्व्हर्टर पाहिजे असेल तुम्हाला ते आहे. हे सगळं इथं भेटून जातं. त्याच्यानंतर येतं चार्ट्स. चार्ट्स मध्ये आपल्याला लाईव्ह चार्ट पाहायचे असतील तर तिथं आपण पाहू शकतो. या चार्ट्स मध्ये बाकीच्या चार्ट्स मध्ये काय फरक आहे, इथे बघा तुम्हाला नॉर्मल चार्ट दिसतात, तशी याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन मिळते, पण थोडीशी कमी आहे ऍज कम्पेअर टू investing.com. हे बघा चार्ट्स आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय, न्यूज आहे, म्हणजे जागतिक लेवलच्या शेअर मार्केटशी रिलेटेड असलेल्या या सगळ्या स्टॉक मार्केट, अर्निंग, अनालिसिस, ट्रान्सक्रिप्ट, क्रिप्टो करन्सीच्या न्यूज आहेत. त्याच्यानंतर कमोडिटीच्या न्यूज पाहिजे असेल तर त्याच्या न्यूज आहेत. ह्या सगळ्या न्यूज तुम्हाला एकाच इथं वेबसाईटवर इथं अवेलेबल होऊन जातात. बेटर वे याची ऍप असेल, तुम्हाला ऍप डाउनलोड करायची असेल तर ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. यापेक्षा तुम्हाला मी काल जे सांगितलं होतं मनी कंट्रोल करून घ्या आणि त्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे लेटेस्ट मध्ये जे काही न्यूज आहेत का त्या तुम्हाला तिथं फ्लॅश होत असतात ऑटोमॅटिक. हिच्यावर एवढा डेटा आहे, लोडच व्हायला भरपूर वेळ लागतो. मनी कंट्रोल मी दाखवत नाही, मोबाईल मध्ये ऍप घेतली तुम्ही सगळ्यांनी. ऍप घेतली ना, डाउनलोड केली आहे मनी कंट्रोल, काल सांगितलं होतं तुम्हाला. कुठली कुठली सांगितली होती, ट्रेडिंग व्ह्यू, सेकंड, एकटा मीच एक काय, हॅलो आवाज येतोय,
हॅलो हॅलो. आवाज. हा हा. एक मिनिट एक मिनिट. आता आवाज येतोय का? हॅलो. आता आवाज येतोय का? हा. किती वेळ झाला डिस्कनेक्ट होतो? शेवटचं काय ऐकलं ते मला सांगा. नाही, शेवटचं शारदा मॅडम. आता आवाज येतोय का? हा ओके. हा. लास्ट लाईन काय ऐकली होती तुम्ही शेवटचं? कारण बराच वेळ मी बघ करत होतो. investing.com वर तुम्हाला A to Z माहिती मिळते, चार्ट्स मिळतात आणि त्याचबरोबर आपण काय त्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तिथे टेक्निकल अनालिसिस जे आपण म्हणतो, जे पुढे जाऊन शिकणार आहे, तिथे रेडीमेड तुम्हाला तिथे डिसिजन पाहायला मिळतात. काय करायचंय, कसं करायचं तिथे मिळतात. तर तुम्ही काय करा, मॅन्युअली इथे लोड घेतं आणि हे मीटिंग बंद पडते म्हणून इथं आता मी हे करत नाही, ओपन करत नाही. वाटल्यास आपण उद्या वगैरे करू, दाखवतो तुम्हाला. investing.com हे आपण वापरणार नाहीये. इन्व्हेस्टिंग आणि मनी कंट्रोल फक्त हे मोबाईल ऍप साठी आहे. मोबाईल ऍप तुमच्या मोबाईल मध्ये जर असेल तर तुम्हाला लाईव्ह न्यूज सगळ्या ज्या काही आहेत, जागतिक घडामोडी, शेअर मार्केट बद्दलच्या, ह्या तुम्हाला लाईव्ह कळतात. ओके. थोडं पाहून घ्या तुम्ही, याच्यामध्ये काही नाही. आपण सगळ्यात जास्त ह्या 3च वेबसाईट वापरणार आहेत. स्टेप 1 चार्टिंग. कालच्या आजच्या डेटच्या पाहिले का तुम्ही? सॉरी, 3 आहेत का? ड्रेजिंग आहेच. ओके. ड्रेजिंग आहेच का मग आजही? ओके. ड्रेजिंग आहे. आज किती 2% नी वाढलाय, चांगली गोष्ट आहे. जमुना ऑटो 122 आहे, 1 करोड हे झालेले. त्याच्यानंतर हा पण आहे, हा जमुना ऑटो इंडस्ट्रीज 48 ड्रेजिंग आहे. त्याच्यानंतर हा 7 काल पण होता, अपर सर्किट असेल याच्यामध्ये 32. हे नॉलेज मरीन आहे ना आपलं कालचा. काल हा काल हे आपला पूर्ण नव्हता ना, कारण खाली होता ते काही वेळा करता. हे बघा, हे मॉर्निंगला तुम्ही चेक केल्या वेळ ज्यावेळेस त्यावेळेस खाली असेल मे बी, त्याच्यानंतर वर अप साईड लागेल. सो ओके. आज काही असा मॅसिव्ह कोणता चांगला स्टॉक दिसत नाहीये. ऍज पर प्राइस व्हॉल्यूम जर बघितला इथं सॉर्ट आउट करून, तर ह्या 7 रुपये पेनी स्टॉक आहे, त्याच्यामुळे इग्नोर करू. 122 आहे, याला इग्नोर करू. 391 क्युपिड लिमिटेड आहे, 53 लाख याचा ठीक आहे. आपण याला थोडस ओव्हरव्ह्यू करून घेऊ का, म्हणजे तुम्हाला हे होऊन जाईल. म्हणजे अमोल सर पण आले, त्यांना पण रिव्हिजन होऊन जाईल. क्युपिड
अमोल सर लिंक ऑलरेडी शेअर केलेली ग्रुपवर. ही शॉर्ट टर्म ब्रेकआउट फिल्टर आहे. फिल्टर म्हणजे 10,000 जेवढे काही आपल्या इंडियामध्ये हे स्टॉक आहेत त्याला आपल्या कंडिशन नुसार ते सॉर्ट आउट करून देतं. शॉर्ट टर्म ब्रेकआउट म्हणजे काय, आजच्या डे मध्ये एखादा जर लेवल प्रिव्हियस हाय ब्रेक करून वर जात असेल तर ते शॉर्ट टर्म ब्रेकआउट झाले. आणि असे स्टॉक एवढे आहेत आज आजच्या डेट मधले. आणि हे स्टॉक काय होतात माहितीये का, म्हणजे त्याला आपल्याला वॉच ठेवायचे असते आणि ते स्टॉक मे बी तिथं चांगले रिटर्न मिळू शकतात. आता कालच्या डेट मध्ये श्री पिस्टन नावाचा एक स्टॉक काढला होता आणि हा नॉलेज मरीन, तर दोघांनी जवळपास 2% आणि 3% रिटर्न दिलेले आजच्या एका दिवसामध्ये. आता क्यूपिड, आता इथे क्यूपिड कशामुळे घेतला, आपण व्हॉल्यूम नुसार सॉर्ट केला कुठल्याही स्टॉक मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असतो, तो व्हॉल्यूमचा असतो. बाय आणि सेल करणाऱ्यांची संख्या जितकी जास्त तितकी चांगली. इथे व्हॉल्यूम आहे 53,61,000 आजच्या डेट मध्ये, याला कन्सिडर करू शकतो आणि जवळपास 3% वर आलेला आहे. आता याला काय करतोय आपण, फंडामेंटल अनालिसिस इन शॉर्ट मध्ये. आता इथे बघायला गेलं मार्केट कॅपिटल याचं बऱ्यापैकी आहे. मिड मिड कॅप आहे काही. ओके मिड कॅप आहे. त्याच्यानंतर आपण आता शॉर्ट मध्ये म्हटलं तर याला प्लस बघा, प्लस 3 पॉईंट आहेत जवळपास, आणि मायनस पॉईंट थोडेसे जास्त आहेत ऍज कम्पेरेटिव्ह. पण त्याच्याने काही फरक पडत नाही आपल्याला. आपण काय करतो, त्याला पियर कंपॅरिझन करतो. या कंपनीला बाकीच्या कंपनी सोबत आपण काय करत असतो, कम्पेअर करत असतो. भले ही आपल्याला चांगली वाटली नाही वाटली तर आपण तिला इग्नोर करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय म्हटलं होतं, पीई रेशो म्हणजे तो किती महाग पडतोय, महाग आहे का स्वस्त आहे, हे कोण सांगतं, पीई रेशो सांगतो. तर इंडस्ट्री याचा ॲव्हरेज पीई किती आहे, 49 या सेक्टरचा, या पूर्ण याच्यासोबतचा. आणि 49 आहे आणि ह्याचा किती पीई हो सध्या, पीई किती आहे हायलाइट केलेला. ओके, तर मग तो आपल्याला 3 पटीने तो महाग आहे सध्या. त्याच्यामुळे सध्या तो आपल्या आपल्या रेंज मध्ये नाहीये, खूप महाग आहे असं म्हणून इग्नोर करतो. बाकी शेअर होल्डिंग काही आहे का, हे बघा डीआय ची इथे इन्व्हेस्टमेंट दिसते आपल्याला लास्ट क्वार्टर मध्ये 2% नी वाढली आहे जवळपास. एफ आय डीआय आणि एफ आय दोघंही इथे ऍक्टिव्ह आहेत. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे इथं, दिसतोय पब्लिक कडे जास्त शेअर आहे पब्लिक कडे जास्त आहे. ठीक आहे, हा नाही सापडला तरी डेप जवळपास नाही असल्यासारखं आहे, 26 करोड ऍज कम्पेअर टू 10 करोड. लिस्टवर ठेवून द्या आजच्या याच्यामध्ये डेट मध्ये क्यूपिडचा. बाकी आपण चार्ट बघून घेऊ एकदा. थर्ड स्टेप आपली चार्ट बघून घेतो आपण. डेली बेसिसवर बघू आपण. तर डेली बेसिसवर काय दाखवते आपल्याला जुलै महिन्याला हा 136 होता जुलै महिन्यामध्ये, आणि 4 ते 5 महिन्यामध्ये हा जवळपास डबल झालेला आहे स्टॉक, बरोबर. मोस्ट इन्व्हॉल्वमेंट त्यांची कुठे दिसली होती आपल्याला, सप्टेंबर महिन्यामध्ये. व्हॉल्यूम बघा इथे, एफ आय चा व्हॉल्यूम दिसतोय, बिग कॅन्डल्स खालच्या साईडला. एफ आय ची इन्व्हेस्टमेंट वाढली होती 2%. तर तो व्हॉल्यूम तिथे आपण कन्फर्म केला, हे 2% वाढले होते एफ आय चे. हा व्हॉल्यूम इथे जून ते सप्टेंबर महिन्याच्या क्वार्टर मध्ये. त्याचा रिझल्ट सप्टेंबरला येतो म्हणून तो सप्टेंबरला दिसतो आपल्याला. म्हणजे ह्या जून ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या काळामध्ये, आणि ते आलेले तिथं. आणि केला का डबल पैसा त्यांनी. ओके, तर हे असं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला ही मॅन्युअली करायची असते. चार्टिंग वर आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करणे, स्क्रीनवर फंडामेंटल चेक करणे, आणि एंट्री आणि एक्झिट साठी आपल्याला ट्रेडिंग व्यू वर तिथे प्लॅन करणे. ओके, इथं हा चॅप्टर पहिला संपतो तुमचा. आतापर्यंत काही डाऊट आहे का. नक्की. दत्त सर आपल्या थर्ड पार्टनरचं बर्थडे आज. ते
हा नाही, इथे नाहीये तो. बर्थडे करायला गेला. स्वप्नील स्वप्नील. स्वप्नीलचा बर्थडे आज. चला नेक्स्ट पार्ट म्हणजे आपला लेसन बघू आपण, टाइप्स ऑफ ट्रेडिंग. आता आपण ऐकले की ट्रेडिंग असते, इन्व्हेस्टिंग असते. बरेच जण काय करतात म्हणजे करतात, शेअर मार्केटमध्ये येतात, ट्रेडिंग करतात. पण नेमकी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग किती प्रकारची असते आणि कशी असते, थोडक्यात समजून घेऊ आपण. आता आपण बघितलं, आपण कोणतं सेक्टर पाहतोय, म्हणजे कोणतं सेक्शन पाहतोय इंडियन मार्केट मधलं, इक्विटी, बरोबर. आता इक्विटीचे 3 पार्ट पडतात असे. कोणते कोणते? पहिला येतो कॅश, सेकंड येतो फ्युचर आणि तिसरा येतो ऑप्शन. आणि हेच आपल्याला शिकायचंय, तिन्ही सेगमेंट शिकायचे. आपण आता सध्या जे काही स्टॉक बद्दल बोलतो, नॉर्मल रिलायन्स, टाटा मोटर्स, SBI, IDFC, हे जे काही आहेत, हे सगळे काय तर ते स्टॉक आहेत, त्याचे शेअर्स आहेत त्या कंपनीचे. आणि ते येतात कशामध्ये? कॅश सेक्शन मध्ये. त्याच्यानंतर सेकंड आला फ्युचर. फ्युचर म्हणजे काय असतं की तिथे आता आपण ते डिटेलमध्ये स्टडी करू. फ्युचर एक कॉन्ट्रॅक्ट असतो आणि ऑप्शन पण हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो. 3 सेगमेंट मध्ये आपल्याला काय करता येते? ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करता येते. आता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा शब्द फक्त कॅश मध्ये लागू होतो, फ्युचर मध्ये आणि ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही. का? कारण याला एक व्हॅलिडिटी असते, एक लिमिटेड पिरियड साठीच आपण त्याला होल्ड करून ठेवू शकतो, त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली एक्सपायर होतो. कॅश मध्ये असं काहीही नसतं. कॅश अनलिमिटेड पिरियड साठी आपण होल्ड करून ठेवू शकतो त्याला. एका दिवसात पण, एका मिनिटात, एका सेकंदात पण विकता येतो, पण ते कोणी तुम्हाला सांगत नाही की विका म्हणून. इट इज टोटली डिपेंड अपॉन यू. तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कधी विकायचा आहे तो. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग दोन्ही मध्ये काय फरक आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही लॉंग टर्म साठी असते. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिन्यापेक्षा जास्त काळ. लॉंग टर्म आला तो, 1 वर्षापेक्षा जास्त पकडून घ्या, लॉंग टर्म. आणि ह्याला म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट. आणि ट्रेडिंग काय असते? ट्रेडिंग मध्ये ती शॉर्ट टर्म साठी असते, महिना, 2 महिने, 3 महिने, त्या टाइप मध्ये, किंवा एका दिवसासाठी केलेली पण ती ट्रेडिंग झाली. ओके, तर तिन्ही सेगमेंट बघून घेऊ आपण डिटेल मध्ये काय काय असतात. ट्रेडिंग टाइप्स, कॅश, बेस्ट, ऑप्शन. आता 3 सेगमेंट आहेत आपल्याकडे, कॅश, फ्युचर आणि ऑप्शन. आता या तिन्ही मध्ये काय फरक आहे, 3 कसे वेगळे आहेत का एकसारखे आहेत, हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॅश म्हणजे काय? नॉर्मल शेअर आहे. हा काय? नॉर्मल शेअर ऑफ, आपण असं आपल्याला समजण्यासाठी लिहून ठेवू की कंपनीचा एक नॉर्मल शेअर म्हणजे काय असतो, तो कॅश मध्ये आपल्याला बाय किंवा सेल करता येतो. बाय किंवा सेल करता येतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण कॅश मध्ये बाय करू, त्यावेळेस आपल्याला काय काय असते? त्याची ओनरशिप मिळते. ओके, काय मिळते? ओनरशिप. आता इथं बघितले आपण किती जण होते मार्केटचे पार्टिसिपंट. ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टिंग मध्ये बघितलं, इन्व्हेस्टर मध्ये बघितलं, इथे कोण कोण होतं? कंपनी होती, त्याच्यानंतर FII होता, DI होता, डोमेस्टिक इन्व्हेस्टर होते, आणि चौथी जी होती ती कोण होती? पब्लिक होती, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आले. आता या प्रत्येकाची शेअर होल्डिंग इथे तुम्हाला, इथं कुठल्याही कंपनीची काढली इथं पाहायला मिळते. याच्यानुसार आपण डिसाईड करू शकतो की या कंपनीमध्ये कोणाची किती शेअर होल्डिंग आहे. आता ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी किती, ह्या कंपनीमध्ये पब्लिकची किती आहे शेअर होल्डिंग? 51.51. तर मग या कंपनीचा, ह्या कंपनीमध्ये 51% पार्टनर कोण आहे? पार्टनर किंवा भागीदार ज्याला आपण म्हणू मराठी भाषेत, पब्लिक आहे. मग ते पब्लिक भागीदार आहेत म्हणजे ते कोण आहेत? ओनर आहेत ते. हे ओनर आहेत. त्याच्यामुळे जे काही कंपनीचं होत असतं, हे जे ह्या क्युपिड कंपनीचे जे काही तिमाही क्वार्टर्स मध्ये जे काही असतात, त्यांनी कितीचा सेल केला, हे बघा, तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी. कुठे गेले प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट? हे बघा, त्यांचे खर्च किती, इथे बघा, सेल किती झाला, एक्सपेन्स किती झाले, ऑपरेटिंग प्रॉफिट किती झालं, त्याच्यानंतर अदर इन्कम काही आहे का, त्याच्यावर इंटरेस्ट काही मिळाले का, डिप्रिसिएशन काही आहे का, त्याच्यानंतर
प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स देण्या अगोदर त्यांचं प्रॉफिट किती होतं, टॅक्स किती % लागला, त्याच्यानंतर नेट प्रॉफिट किती झालं. तर हे सगळं जे आहे का, हे सगळं कोणासोबत त्यांना शेअर करावं लागतं, जे कोणी याचे शेअर होल्डर्स आहेत इनडायरेक्टली ते कोण आहेत, कंपनीचे ओनर्स आहेत. म्हणून काय असतं, यांना सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर कराव्या लागतात. इवन दो कंपनीला जर प्रॉफिट जरी झालं तरी ते प्रॉफिट काय होतं माहितीये का, या ओनर सोबत म्हणजे या शेअर होल्डर सोबत ते प्रॉफिट शेअर करण्यात येतं. त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. भरपूर वेगवेगळे पर्याय आहेत. कंपनी काय करत असते, त्यांना स्वतःला प्रॉफिट जर झालं, एक तर तुम्हाला डिव्हिडंड देईल. डिव्हिडंड म्हणजे हा शेअरच्या प्राइसला सोडून एक एक्स्ट्रा रक्कम असते. म्हणजे समजा हा कंपनीचा शेअर कितीला आहे आता, सध्या याची प्राइस काय, 392 रुपयाचा शेअर आहे. आणि उद्या चालून नेक्स्ट क्वार्टरमध्ये म्हणजे आता डिसेंबर क्वार्टरमध्ये आता इथं त्याचा रिझल्ट लागेल आणि या क्वार्टरमध्ये जर क्युपिड कंपनीला चांगलं प्रॉफिट झालं तर ते काय करू शकतात, डिव्हिडंड देऊ शकतात. आता इथे बघा डिव्हिडंड इथे काही देते का कंपनी, कंपनी डिव्हिडंड देते नाही देत. पण डिव्हिडंड देत नाही याचा अर्थ कंपनी चांगली नाही असं नसतं. यांना जे काही प्रॉफिट होतं का, मग हे काय करतात, क्युपिड कंपनीला एक्सपांड करण्यासाठी किंवा नवीन प्लांट ओपन करणे, नवीन मशिनरीज घेणे, तर कंपनीच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगल्या गोष्टीसाठी खर्च करतात. हे पहिली येते. आणि कंपनीला जर प्रॉफिट होत असेल तर ऑटोमॅटिकली शेअरची प्राइस काय होणार हो, वाढणारच झाले. आणि जर समजा एक पर्याय असा पण असतो की कंपनी जर डिव्हिडंड देते तर मग जे काय होतं की जर समजा कंपनीला समजा 1000 करोडचं प्रॉफिट झालं, 1000 करोड असं आपण हे करू, तसं तर 40 करोड हायएस्ट आहे याचं प्रॉफिट अँड लॉस मध्ये. हे बघा किती आहे सध्या, 41 करोड याचं मॅक्सिमम प्रॉफिट आहे. आपण असं करू की या महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये त्याला हायेस्ट प्रॉफिट झालं 100 करोडचं, तर त्यावेळेस कंपनी खुश होते आणि जेवढे काही त्याचे पार्टनर्स आहेत किंवा जे कोणी त्याचे शेअर होल्डर्स आहेत यांना ती डिव्हिडंड देते. मग हा जो डिव्हिडंड असतो का, हा डिव्हिडंड तुमच्या 392 रुपयाला सोडून एक्स्ट्रा हा मिळतो. 5 रुपये पर शेअर किंवा 10 रुपये पर शेअर किंवा 20 रुपये पर शेअर, असं प्रत्येक कंपनीचा डिव्हिडंडचा प्राइस जी असते ती वेगळी असते आणि त्यांच्या ती बोर्ड मीटिंग मध्ये ती डिसाईड केल्या जाते. आता मग आपल्याकडे जर 10 शेअर्स असतील तर ते 10 शेअर प्रमाणे जर समजा प्रत्येक शेअर 5 रुपयाने जर डिव्हिडंड डिक्लेअर झाला तर आपल्याला 50 रुपये आपल्या डीमॅट अकाउंटला नाही तर ते डायरेक्टली बँक अकाउंट मध्ये जमा होतात. कुठं होतात, कुठं जमा होतात, हा डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये जमा होतात. त्याचा आणि ह्या शेअरच्या प्राइसचा काहीही संबंध नसतो. ते एक प्युअर प्रॉफिट आहे आणि प्रॉफिट हे ऍज अ तुम्ही ओनर म्हणून कंपनीला डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर करावं लागतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एखादा शेअर जर बाय करतो कशामध्ये, कॅशमध्ये, तर त्याची आपल्याला डायरेक्टली ओनरशिप येते आणि ओनरशिप जर प्रॉपरली त्याची डीड पण येते, म्हणजे त्याचे डॉक्युमेंट जे असतात ओनरशिपचे डॉक्युमेंट आपण कॅशमध्ये बाय केल्यानंतर, तर हे काय होतं आपल्याला ती प्रोव्हाइड केल्या जाते. आता हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, इथे फुल पेमेंट करावं लागतं. फुल पेमेंट म्हणजे काय, आता मी हे नेक्स्ट 2 सेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल इथं फुल पेमेंट हा शब्द का वापरला. म्हणजे टोटल पेमेंट जे आहे, आता या ठिकाणी जर बघितलं आपण क्युपिडची प्राइस काय 392 रुपये आणि 10 शेअर्स बाय करायचे असतील तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, मग 3920. म्हणजे हे टोटल पेमेंट आपल्याला काय करावं लागतं, त्यांना द्यावं लागतं. त्यावेळेसच आपल्याला 10 शेअर बाय करतो आणि फुल पेमेंट देऊन आपण बाय करतोय म्हणूनच आपण त्याचे कोण आहेत, तेवढ्या 10 शेअर पुरते आपण त्या कंपनीचे मालक आहेत. आपण ओनरशिप, आपल्याकडे तेवढी ओनरशिप आहे. त्याच्यानंतर आपण एकदा का पेमेंट देऊन घेतला, हा शेअर बाय केला, त्याच्यानंतर त्याच्याकडे काय असते, व्हॅलिडिटी काहीही नसते, नो व्हॅलिडिटी. मग तो आपण शेअर आज घेतला, 1 मिनिटानं विका, उद्या विका, 1 महिन्यानं विका, 1 वर्षानं विका किंवा 10 वर्षानं विका, काहीही प्रॉब्लेम नाही. आपण पूर्ण पैसे देऊन तो शेअर विकत घेतलाय, आपण मालक आहेत, आपल्या मनावर आहे तो शेअर कधी सेल करायचा. तो त्याला व्हॅलिडिटी नावाचा काहीही प्रकार नसतो. ओके. त्याच्यानंतर इथे क्वांटिटी मध्ये बंधन नाही, क्वांटिटी मध्ये नो लिमिट. लिमिट काही आहे का क्वांटिटीला, 1 शेअर बाय करायचा आहे करू शकता, 10 शेअर बाय करायचे करू शकतो, 10,000 शेअर बाय करायचे ते पण करू शकतो. फक्त कंडिशन काय, कधी करू शकतो 10,000 शेअर बाय आपण,
हा, तेवढं पेमेंट आपल्या अकाउंटला असेल तर आपण 10,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी आपण बाय करू शकतो. आणि सेकंड नंबर काय गोष्ट असेल, समोरून तेवढे काय पाहिजेत आपल्याला, सेलर पण पाहिजे. जर समजा आपली लाखोमध्ये जर क्वांटिटी असेल तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये समोरून कोणीतरी सेल करणारा पण असावा लागतो. जर तुम्हाला लक्षात असेल, आपण 2-3 दिवसाखाली ब्लॉक डील्स आणि बल्क डील्स मध्ये बघितलं होतं, तिथं कशा क्वांटिटी होत्या, लाखोमध्ये क्वांटिटी होत्या. आणि हे कसं असतं, बल्क डील आणि ब्लॉक डील मध्ये कसं असतं, त्या ठिकाणी बायर आणि सेलर हा ठरलेला असतो, मी तुझ्याकडून घेतोय, तू मला देतोय असं, आणि तेवढ्याच पुरतं ते ट्रान्झॅक्शन होतं. इथे क्वांटिटीला लिमिट काय आहे का, मग इथे क्वांटिटीला लिमिट काहीही नाही. त्याच्यानंतर आता रिस्क नावाचा जो फॅक्टर येतो, रिस्क किती आहे आपली, रिस्क किती आहे, मिनिमम तसं म्हणणार, कारण हा फुल पेमेंट देतोय आपण, तर फुल पेमेंट वर आपली रिस्क डिपेंड करते. रिस्कला आपण थोडस कसं करू माहिती आहे का, ऍडव्हान्स करू. कसं, रिस्क ॲज पर आवर स्टॉक सिलेक्शन. याला ऍडव्हान्स कशामुळे केलं, रिस्क तर तुमची फुल पेमेंटची आहे. कारण का, आज आपण 309 रुपयाला किंवा 319 रुपयाला, 320 रुपयाला आपण क्युपिडचा घेतोय, तर उद्या चलून तो झिरो होऊ शकतो. असं 320 रुपयाची आहे, ऍक्च्युअल नाहीये, पण मी सांगतोय तुम्हाला, फुल पेमेंटची रिस्क आहे. पण जर आपण स्टॉक सिलेक्शन जर चांगलं केलं तर रिस्क कशी होते मग तुमची, या ठिकाणी मिनिमाइज होते किंवा खूप लोअर होते, ती छोटी कमी होते. जितकं चांगलं आपलं स्टॉक सिलेक्शन असेल, जितकं आपण चांगलं स्टॉक सिलेक्ट करू, तेवढं त्याच्याप्रमाणे आपल्याला काय असतं, रिस्क ही कमी कमी होत जाते. आता आपण काल बघितलं, मी ज्यावेळेस आपण कंपनीचे वेगवेगळे हे बघू लागलो, त्याच्या कॅपिटल नुसार त्याचे प्रकार पडतात, मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप. तर सगळ्यात जास्त कमी रिस्क वाले कुठं असतात मग, स्टॉक लार्ज कॅप. लार्ज कॅप जर आपण असे शेअर्स बाय केले तर तिथे आपली रिस्क कशी असते, खूप लिमिटेड असते किंवा लोअर असते, असं म्हणतो. आलं लक्षात. कॅश काय असतं, हा, कॅश खूप सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याला फुल पेमेंट देऊन हे करायचंय, कॅश म्हणजे तो शेअर बाय करायचा असतो, तिथे ओनरशिप मिळते, इथे व्हॅलिडिटी नाहीये, कधीही हा शेअर विकू शकतो आपण, क्वांटिटीला काहीही लिमिट नसतं. रिस्क ऍज पर स्टॉक सिलेक्शन, जर स्टॉक चांगले जर आपण सिलेक्ट केले तर तिथे आपल्याला रिस्क ही फार मिनिमाइज असते किंवा खूप छोटी असते. ओके, हा. आता त्याच्यानंतर येतो फ्युचर. आता फ्युचर म्हणजे काय, हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. हा काय आहे, एक कॉन्ट्रॅक्ट आहे, जो की आपल्यामध्ये आणि त्या सेलर मध्ये होतो. कॉन्ट्रॅक्ट काय सेल होतो, की आता कॉन्ट्रॅक्ट म्हणल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट सांगा, कॉन्ट्रॅक्टला काय असते, एक व्हॅलिडिटी असते, बरोबर. एका वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट, एका महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट, 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट. जर हे कसं आहे, इथे लाईफ टाईम आहे, इथे काय येतं मग कॉन्ट्रॅक्टला, व्हॅलिडिटी येते. आता इथं काय म्हणतो, फ्युचर मध्ये कशी असते, नॉर्मली याची व्हॅलिडिटी असते मंथली. कशी असते, एका महिन्याची. प्रत्येक, आता सध्या कोणता महिना चालू आहे, डिसेंबर महिना, तर यावेळेस कोणते फ्युचर्स ऑन असतील, 3 असतात ऍक्च्युअल मध्ये, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, 3 आपण बाय करू शकतो तिन्ही महिन्याचे, 3 महिन्यामध्ये, चौथा नसतो. तर मॅक्सिमम 3 महिन्याचे असतात, मंथली कॉन्ट्रॅक्ट असतात हे. आणि इथे कसं असतं, बायर आणि सेलर या दोघांमध्ये काय होतं, एक कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि समजा या ठिकाणी हा काय म्हणतोय, रिलायन्स नावाचा शेअर जो आहे, रिलायन्स रिलायन्स नावाचा शेअर सध्या 1510 ला असेल, तर हा काय म्हणतोय की मला हा 1510 ला शेअर मी बाय करतोय, आणि 1 महिन्यापुरता मी हा बाय करतोय. याची व्हॅलिडिटी किती असेल, याची व्हॅलिडिटी असते तुमची महिन्याची, म्हणजे लास्ट थर्सडे ऑफ एव्हरी मंथ. याची व्हॅलिडिटी असते, महिन्याचा शेवटचा गुरुवार हा त्याची व्हॅलिडिटी असते, त्या दिवशी तो काय होतो, शेअर एक्सपायर होत असतो, सॉरी, फ्युचर एक्सपायर होत असतं. आणि हा जो कोणी बायर आहे किंवा सेलर आहे, तो म्हणतोय की या महिन्यामध्ये इथं काय करू, जे काही या शेअर सोबत होईल, कमी झाला किंवा वाढला, त्याच्यासाठी हा होल अँड सोल रिस्पॉन्सिबल आहे,
त्याच्यामध्ये तो तेवढ्याच वेळापुरता रिस्पॉन्सिबल आहे. उद्या चलून समजा हा 1510चा 1550 गेला तर या माणसाला बाय केला असेल तर किती रुपयाचं प्रॉफिट होईल? 40 पॉइंटचं प्रॉफिट होतं, वेगळी असते. आणि इथे किती झालं? जर समजा 1570 झाला, 1470 झाला तर काय होईल मग? हा किती? हा मायनस याला किती होईल? 40 पॉइंट हा लॉस मध्ये जातो. पण ह्याला काय होतं? कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. हा काय महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायर होणार आहे, म्हणजे ऍज इट इज त्याच कंडिशन मध्ये त्याला तेथून त्या शेअर मधून एक्झिट व्हावं लागतं. प्रॉफिट झालं तर प्रॉफिट, लॉस झाला तर लॉस, पण त्या दिवशी त्याला एक्झिट करणं भाग आहे, कंपल्सरी आहे. कधी पण करू शकतो, पण लास्ट डेट सांगतोय तुम्हाला. मध्ये करू, तुम्ही ज्या दिवशी प्रॉफिट आलं त्या दिवशी तुम्ही ते एक्झिट करून टाकू शकता, जे काही आहे ते. नंबर सेकंड. आता याच्यामध्ये कसं होतं? ओनरशिप मिळेल का कॉन्ट्रॅक्ट असल्यावर? ओनरशिप नाही. भले तुम्ही रिलायन्स नावाचा शेअरच बाय करताय, पण इथे तुम्हाला ओनरशिप आहे का? नाही. तो एक फक्त महिन्यापुरता तो कॉन्ट्रॅक्ट आहे तुमच्यामध्ये आणि सेलर मध्ये झालेला, त्याच्या पलीकडे काहीही नाही. तुमची ना ओनरशिप आहे ना कंपनी बद्दल तुम्ही काही कसलाही तुम्ही हे करू शकत नाही, म्हणजे राईट्स दाखवू शकत नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर येतं क्वांटिटी. इथे क्वांटिटीला काय आहे? क्वांटिटी ॲज पर लॉट. आता तुम्ही लॉट काय असतो हे आपण IPO मध्ये बघितले, बरोबर. आता इथे आपण काय म्हटलं की क्वांटिटीला लिमिट नाहीये कॅश मध्ये, पण ज्या वेळेस IPO मधून शेअर येत असतो, फर्स्ट टाइम एंट्री करत असतो मार्केटमध्ये, त्यावेळेस आपण कसे बाय केले? लॉटच्या, लॉटने बाय केले. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो मार्केटमध्ये येतो त्यावेळेस त्याला तिथे लिमिट नाहीये. 1 शेअर बाय करा, 1000 शेअर बाय करा, देयर इज नो लिमिट. बट फ्युचर मध्ये कसं असतं? फ्युचर मध्ये इथे पर्टिक्युलर एक लॉट असतो, त्या लॉटच्या साईज मध्ये किंवा तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला तो बाय किंवा सेल करता येतो. फॉर एक्झाम्पल असं पकडू आपण की या ठिकाणी रिलायन्सचे 500चा लॉट आहे, फॉर एक्झाम्पल म्हणतोय. तर मग आपल्याला किती बाय करावं लागतील? मिनिमम 500च बाय करावे लागतात. अजून 501 करू शकतो का? नाही. 499 करू शकतो का? नाही. एक वाढवला तर डायरेक्टली किती होतील मग याचे? 1000 होतील, बरोबर. आता इथे क्वांटिटीला लिमिट आहे, त्याच्यानंतर ओनरशिप मिळत नाहीये, आणि त्याच्यानंतर महिन्याला एक्सपायरी आहे. आता इथे कसं होतं मग? फ्युचर करून उपयोग काय? इथे काय माहितीये का? इथे काय करतो आपण या ठिकाणी? कॅश मध्ये आपण काय करतोय? फुल पेमेंट करतोय. तर आपलं जर फ्युचर बाय केलं तर याचा प्लस पॉइंट काय? इथे आपल्याला मार्जिन मिळते. काय मार्जिन? पेमेंट करतो आपण. आता मार्जिन पेमेंट कसं असतं आपण काय करू? ऍक्च्युअल तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. बीड्स बघितले आपण. इथे ठीक आहे. आता आपण कुठला बघतोय? रिलायन्स. रिलायन्स 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 आणि रिलायन्स सी. ओके. आता रिलायन्स नावाचं हे इथं ऍड केलेत. इथे बघा सगळे वेगवेगळे सेक्शन मधले ऍड केले. सगळे कोणाचे वेगळ्याचे दिसायलेत का? एकच सेगमेंट आहे आपला. हा कुठला आहे? कोणती कंपनी? रिलायन्स आहे. हा तुमचा जर इथे काही नाही, फक्त रिलायन्स नाव लिहिलेलं आहे, तर हा कोणता सेगमेंट आहे मग? हा पहिला, हा आहे तुमचा कॅश मधला. सेकंड थिंग, इथे ज्यावेळेस तुम्हाला महिन्याचं नाव दिसतं, रिलायन्स डिसेंबर फूट. फूट म्हणजे काय? फ्युचर आहे तो. डिसेंबर फूट, जानेवारी फूट,
आणि फेब्रुवारी फुट. हे तीन काय आहेत? 3 महिन्याचे फ्युचर आहेत. डिसेंबर महिन्याची एक्सपायरी, जानेवारी महिन्यामध्ये असलेली एक्सपायरी आणि फेब्रुवारी मध्ये असलेली एक्सपायरी, हे तीन त्याचे सेगमेंट आहेत वेगवेगळे. आता इथे जर बघायला गेलो आपण, आता बघा इथे काय लॉट साईज काय याची क्वांटिटी 500. ओके, लॉटची साईज 500 आहे. आता रिलायन्सचं आपण काय करू, इथे बघा नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा. क्वांटिटी मध्ये आपण इथे बाय डिफॉल्ट किती येते कॅश मध्ये 1, इथे टाकू आपण 500. आता रिक्वायर्ड बॅलन्स किती लागते बघा बरं इथं, 7,66,000 एवढंच बॅलन्स लागतं. का? कारण जर कॅश मध्ये आपल्याला बाय करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला फुल पेमेंट देऊनच बाय करता येतं. बट फ्युचर कशासाठी मग? जर समजा आपल्याला माहिती आहे की रिलायन्स नावाच्या शेअर मध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये एक चांगली मुवमेंट येऊ शकते किंवा तो अपसाईडला किंवा डाऊन साईडला जाऊ शकतो. तर मग अशा वेळेला ज्यावेळेस हायेस्ट अॅक्युरेसी असते, अशा वेळेस लोक काय करतात, एवढं 7 लाख रुपये देऊन 500 क्वांटिटी घेण्यापेक्षा आपण काय करू, इथे फ्युचर बाय करू. आता बघा बरं, सेम क्वांटिटी 500 मध्ये इथं किती पैसे लागत आहेत, 1,37, बरोबर, 1,37,000 आणि तिथे किती लागू लागले, 7,66,000. तेवढ्या पैशामध्ये आपण जवळपास किती लॉट घेऊ शकतो, 5 लॉट, आणि 5,500 क्वांटिटी घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा कमीच लागत, बरोबर. हा, तर मग हे असं असतं. फ्युचर कशामुळे आहे, तर या ठिकाणी इथे रिक्वायर्ड मार्जिन मिळते तुम्हाला. हे बघा, ही जी काही आहे का, ही काय मिळते, मार्जिन मिळते. कशामुळे? कारण आपण तो ओनरशिप मध्ये घेतोय का, नाही, आपण काय करतोय, तो ऍज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्याला बाय करतोय, म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे, आपल्या एका महिन्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे आपण त्याला काय करू शकतो, इथे आपल्याला जे काही ब्रोकर आहे तिथून आपल्याला तो मार्जिन देतो. मग एका महिन्यापुरता ज्या दिवशी तुम्हाला प्रॉफिट आलं त्या दिवशी तुम्ही इथं बाय आणि सेल करू शकता. आता गोष्ट नंबर 2 बघा, या ठिकाणी तुम्हाला 3 महिन्याची, डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना, याच्यामध्ये प्राइस मध्ये काही डिफरन्स दिसतोय का बघा बरं, इथे लक्ष देऊ. कितीचा फरक आहे, कितीचा फरक आहे, 10. हा, 10 रुपये अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू की 10 रुपयाचा फरक आहे. कशामुळे असेल, हा करेक्ट, हा कशामुळे फरक आहे, त्याची व्हॅलिडिटीमुळे. आता डिसेंबर महिन्याची व्हॅलिडिटी जी आहे ती आपल्याला म्हणजे मॅक्स टू मॅक्स 14 दिवस बाकी आहे, 13-14 दिवस किंवा 15 दिवस आपण पकडू, तेवढे दिवस बाकी आहे. पण जानेवारीचा एक्सपायर व्हायला आपल्याला जवळपास 45 दिवस बाकी आहेत. आणि तिकडे एक्सपायर व्हायला आपल्याला 75 डेज बाकी आहेत. जितके जास्त दिवस असतील तेवढे आपल्याला काय लागतात, मग त्या ठिकाणी पैसे जास्त द्यावे लागतात, व्हॅलिडिटी जास्त आहे म्हणून. आलं लक्षात, जितकी जास्त व्हॅलिडिटी असेल तेवढा जास्त पैसा, जितकी जवळ व्हॅलिडिटी म्हणजे एक्सपायर होत, जसं जसं होण्याच्या जवळ येईल तसं तसं काय होतं, मग त्याची प्राइस ही ऍज इट इज नॉर्मल होऊन जाते. रिलायन्सचा शेअर जर तुम्ही बघाल तर किती आहे, 1532, आणि त्याच्या फ्युचर मध्ये किती आहे, 1534. किती रुपयाचा डिफरन्स आहे हा, सॉरी किती पॉईंटचा डिफरन्स आहे, ओनली 2 पॉईंटचा. हा, 2 पॉईंटचा. कशामुळे, कारण त्याची व्हॅलिडिटी म्हणजे त्याची एक्सपायरी जी आता जवळ जवळ आली आहे, आणि त्यातल्या त्यात आज म्हणजे कसं थोडंसं मार्केट डाऊन होतं आणि सेल जास्त झालं, त्यामुळे इथं काय झालंय, प्राइस त्याची डाऊन झाली. आता गोष्ट नंबर 2, आता हे झालं त्याचं पहिलं बेनिफिट, काय आपल्याला मार्जिन आहे ती मार्जिन मिळते. किती मिळते मार्जिन, ही 5x मिळते. ओके, 5 टाइम्स मार्जिन मिळते तुम्हाला. त्याच्यानंतर बेनिफिट काय दुसरं, या ठिकाणी आपण सेल पण करू शकतो. वी कॅन ऑल्सो सेल, जे की कॅश मध्ये करू शकत नाही. आता सेल म्हणजे काय, हे बघा, बाय इथे किती बटन आहेत, बाय करणे आणि सेल करणे. आपण हा रिलायन्सचा शेअर आपल्याजवळ असला नसला तरी आपण बाय करू जसा करू शकतो,
तसा आपल्याजवळ रिलायन्सचा शेअर जरी नसेल तरी आपण त्याला सेल करू शकतो. बाय कधी करतो? ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की रिलायन्सचा शेअर हा 1532 वरून 1550 1560 म्हणजे याची प्राइस वाढणार आहे, त्यावेळेस आपण काय करतो? बाय करतो आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवतो जसा शेअर वाढल्यानंतर. सेम कंडिशन मध्ये आपण काय करतो माहिती आहे का? या ठिकाणी सेल करतो आणि आपण जर समजा याची किंमत उद्या चालून 1500 आली, 1500 आली, तर हा 30 पॉइंट वरचा जो फरक आहे तो ऍज अ प्रॉफिट म्हणून आपल्याला मिळतो जर आपण ते सेल केलेलं असेल तर. आणि कॅश मध्ये जर सेल करायचं असेल तर त्याची व्हॅलिडिटी किती असते? फक्त इंट्राडे मध्ये असते. लॉंग टर्म मध्ये आपण त्याला होल्ड करून ठेवू शकत नाही कॅश मध्ये. लक्षात घ्या ही गोष्ट. कॅश मध्ये इथे बघा, इथे तुम्हाला किती दिसतंय लॉंग टर्म मध्ये? इथं काय दिसतंय? बॅलन्स दिसतंय का काही? नाही, इथे बॅलन्स आपल्याला काही दिसत नाही. का? कारण लॉंग टर्म मध्ये हा सेल होतच नाही. त्याला सेल करायचा असेल कॅश मध्ये तर तो कसा होतो मग? इथे इंट्राडे मध्ये होतो. हे बघा. आणि इंट्राडे मध्ये करताना बाय करा किंवा सेल करा, इथे सुद्धा तुम्हाला 5x मार्जिन मिळते कॅशला. इकडे बघा, कॅश मध्ये व्यवस्थित बघा, ही रेग्युलर आहे. इंट्राडे मध्ये करतोय, हे बघा. आधी लॉंग टर्म मध्ये बघू, रिक्वायर्ड बॅलन्स किती आहे? 1532 एका क्वांटिटी साठी. आणि तेच जर समजा इंट्राडे मध्ये करतोय तर आपण त्याला किती रिक्वायरमेंट आहे आता? 306. म्हणजे आलं का 5x, 5 पटीने? हा, जर तसं लक्षात नाही आलं तर डायरेक्ट 5 क्वांटिटी करून घ्यायची, आपल्याला त्या शेअरची प्राइस मिळून जाते. हे बघा, 5 क्वांटिटी 1532, बरोबर आहे. 1532.40 सेम प्राइस झाली. हा, पण इंट्राडे मध्ये करतोय तर त्याची व्हॅलिडिटी काय असेल मग? ती आजच्या पुरतीच असेल. मार्केट बंद होण्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं हा ऑटोमॅटिकली शेअर एक्झिट होतो. आपण तुम्ही नाही केला तरी तो ऑटोमॅटिकली शेअर एक्झिट होतो. तर त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस बाय करायचं आहे कॅश मध्ये तर त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा इथे इंट्राडे किंवा लॉंग टर्म या दोन्हीपैकी कुठलं बटन सिलेक्ट केलेलं आहे. जर तुम्हाला ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेताय तर कधीही लक्षात ठेवायचं तिथं लॉंग टर्मला क्लिक केलेलं असलं पाहिजे. त्यालाच आपण कॅश अँड कॅरी म्हणतो. कॅश अँड कॅरी म्हणजे काय? पैसे आहेत आणि आपण घेऊन जातो. ओके, कळालं हे काय बेनिफिट आहे त्याचं? आणि इथे आपण ह्याचं काय, इथे सेल करतो इंट्राडे साठी, पण या ठिकाणी जर समजा आपल्याला माहिती आहे की आता इथं काय मार्केट सध्या डाऊन ट्रेंड मध्ये, काही दिवस झालं, 3-4 दिवस झालं मार्केट खाली पडतंय, आणि आपल्याला जर असं वाटलं की अरे रिलायन्सचा शेअर आता पडणार आहे, तर मग त्याचं बेनिफिट आपण कसं घेऊ शकतो? तर डायरेक्टली आपण काय करू शकतो? रिलायन्सचा जो डिसेंबरचा फूट आहे किंवा जानेवारीचा फूट आहे आपण त्याला डायरेक्टली सेल करू शकतो. बाय करण्याच्या ऐवजी सेल करायचा असतो. आणि या ठिकाणी आपल्याला 1,36,000 रुपये लागतात. 500 क्वांटिटी येते. आणि उद्या चलून जर समजा हा 1500 वर गेला तर वरचं किती प्रॉफिट होतंय आपल्याला? किती पॉईंटचं प्रॉफिट होणार आहे? 34 पॉईंटचं प्रॉफिट होतं. आणि आपल्याजवळ क्वांटिटी किती आहे? ही आहे 500. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जे काही प्रॉफिट आहे तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या, एवढ्या पॉईंटचं तुम्हाला प्रॉफिट होतं जर तो खाली आला तर. आणि जर तो वर गेला तर उलटा, त्याची प्राइस वाढली तर हा, मग तेवढ्याच पॉईंटचा आपल्याला लॉस सुद्धा होऊ शकतो. जर समजा उद्या चलून आपण हा बाय केलेला आहे, एक लक्षात घ्या, म्हणजे प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोन्ही सांगतोय, याचे 100 शेअर्स बाय केले, उद्या चलून हा 1400 झाला, 1300 झाला, आपल्याला काही टेन्शन आहे का रिलायन्स सारख्या शेअर साठी? 200-300 पॉईंट खाली आला तरी नसतं, नाही का? काही फरक पडत नाही. रिलायन्स आहे शेअर, ऑटोमॅटिकली वर येईल तो काही दिवसांनी का होईना, म्हणून आपण तसा ठेवू शकतो. आज नाही विकला, 1 महिन्याने म्हणा, 2 महिन्याने म्हणा, 3 महिन्याने म्हणा, 4 महिन्याने, 1 वर्षाने विकू शकतो. आपल्याला इथं काहीही टेन्शन नाही. आणि याचा किराया पण लागत विशेष. 1 वर्ष राहिला म्हणून काही एक्स्ट्रा किराया लागतो का? नाही, अजिबात नाही, काहीही लागत नाही. तुम्ही आज बाय करा, उद्या सेल करा, तेवढाच हे म्हणजे चार्जेस जे आहेत ते तेवढेच लागतात. आज घ्या आणि 10 दिवसांनी विका, तेवढे चार्जेस लागतात तुम्हाला. इथे कसं आहे, या ठिकाणी आपल्याला टेन्शन नसतं, पण इथे कसं आहे, या ठिकाणी जर बाय केला आणि ह्याची प्राइस जर खाली आली तर आपल्याला काय करावं लागतं? ऍज इट इज महिन्याला
जो काही शेवटचा एक्सपायरीचा डे आहे त्या दिवशी आपल्याला तो सेल आउट करावाच लागतो. हे आहे दोन्ही मधला डिफरन्स. कळालं? थोडा थोडा का सगळा कळाला? कळालं? फ्युचर मध्ये काय कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याची कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून व्हॅलिडिटी येते. फ्युचरची जी व्हॅलिडिटी असते ती मंथली असते, आणि तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो महिन्याच्याच नावाने ओळखला जातो. रिलायन्सचा शेअर आहे तर रिलायन्स जॅन फूड किंवा डिसेंबर फूड असं म्हणतात त्याला. त्याचा शेवटचा गुरुवार, आता मी चेंज झाला, मंगळवार झाला असेल, शेवटचा गुरुवार हा त्याचा एक्सपायरी डे असतो. त्याच्यानंतर जर समजा या ठिकाणी फ्युचर बाय केलेला आहे, 40 पॉईंट प्रॉफिट झालं, वरच्या साईडला गेला रिलायन्सचा शेअर तर त्या ठिकाणी 40 पॉईंटचं प्रॉफिट होतं. पण क्वांटिटी इथं आपल्याला कसं आहे, लॉटची साईज आहे, ऍज पर लॉट साईजच बाय करावा लागतो. म्हणून आपल्याला कसं 40 गुणिले 500 म्हणजे जवळपास 20,000 2 लाख जे काही आहे ते या ठिकाणी किती होतं, 20,000 का 2 लाख, हा 20,000 रुपयाचं प्रॉफिट होतं. तेवढाच लॉस पण होऊ शकतो, कारण का याला एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे महिन्यापर्यंत जे काही असतं या दोघांमध्ये बायर आणि सेलर. मी काय म्हटलं, कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये होतो, हे बघा आपण बाय करतोय याचा अर्थ हा समोरून कोणीतरी काय करतोय, सेल करतोय. मग बायर आणि सेलर या दोघांमधला हा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच ह्या असतो. बाकी इथे ओनरशिप बिलकुल मिळत नाही तुम्हाला. मार्जिन अवेलेबल आहे हा त्याचा प्लस पॉइंट आहे, त्याचा निगेटिव्ह पॉइंट पण आहे, पण प्लस पॉइंट आपण पकडू कारण तिथं बॅलन्स कमी लागतं. मार्जिन किती मिळते तर 5 टाइम्स मार्जिन मिळते आपल्याला तिथं. या ठिकाणी प्लस पॉइंट दुसरा काय तर आपल्याला फ्युचर हा सेल करता येतो, जे की कॅश मध्ये आपल्याला सेल करता येत नाही. ओके, हा आज सेल केलाय समजा, आता याचा अर्थ तुम्ही सेल कधी करता, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की बाबा हा इथून पुढं आता प्राइस खाली डाऊन होते. आपण तुम्हाला आय थिंक रिलायन्सच दाखवला होता का, एचडीएफसी बँक दाखवला होता, दाखवतो तुम्हाला उदाहरणादाखल दाखवतोय. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, ही लेवल आहे आपल्याला, वरची जी ग्रीन लाईन आहे इथे गेल्यानंतर प्राइस काय होतीये, वरून खाली येते, परत इथं वर गेली, परत खाली आली. मग यावेळी आपल्याला माहिती आहे ना या ठिकाणी गेल्यानंतर प्राइस काय होते, रिटर्न येते. हा रिटर्न येते, हा डाऊन येते. त्यामुळे नेक्स्ट टाइम आपण इथं काय करू, या ठिकाणी ज्या ज्या वेळेस प्राइस येईल 1018 लेवलला, त्यावेळेला आपण तिथं प्राइस ऍक्शन पाहू. त्याच्यानुसार आपण इथून काय करू, हा एचडीएफसी चा हा सेल करू, जेणेकरून आपल्याला काही जे काही टार्गेट असतील छोटे मोठे ते आपल्याला टार्गेट मिळतील. प्रॉपर आपला असा स्टॉप लॉस असतो. सेलरचा स्टॉप लॉस वरच्या साईडला असतो, कारण जर त्या शेअरची प्राइस वाढली तर सेलरचा लॉस होतो, आणि बायरचा स्टॉप लॉस कुठे असतो मग, खालच्या बाजूला. हा का, कारण त्या शेअरची प्राइस जर कमी झाली तर त्याचा लॉस होतो. स्टॉप लॉस हा नेहमी ज्या साईडला लॉस होत असतो त्याच साईडला लावत असतात. ओके, कळाले दोन सेक्शन. काय लागतं, काय लागतं, हा हे बघा, पहिल्यांदा आपण काय म्हणतो, समजा आपण बाय करायलो, बाईंग प्रोसेस असं लिहू आपण, बाईंग प्रोसेस. ओके, बाईंग प्रोसेस काय, जो कोणी बायर आहे तो काय करतो, आधी बाय करणार, त्याच्यानंतर तो काय करणार, मग बाहेर निघण्यासाठी, एक्झिट करण्यासाठी तो काय करतो, सेल करतो. हा, आणि सेलर काय करणार मग, त्याच्या उलट काय करतो, पहिल्यांदा तो काय करेल मग, सेल करतो, आणि त्याच्यानंतर तो काय करणार मग, एक्झिट करण्यासाठी बाय करतो. आता इथला एक छोटासा पॉइंट आहे, मी तुम्हाला लगेच समजून सांगतो, म्हणजे उद्या फ्रेश मध्ये आपल्याला हे सगळं खालचं घेता येईल किंवा ऑप्शन घेता येईल. बाय आणि सेल मध्ये कसं असतं, आता आपल्याला म्हटलं की तुम्हाला एक थोडंसं पचण्यासाठी अवघड आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय.
जसा बाय करता येतो, बाय केल्यानंतर सेल करणं साहजिक आहे, कारण तेवढे होते आपल्याकडे शेअर म्हणून आपण सेल केला. पण आपल्याकडे नाहीये शेअर, तर आपण काय करतो, सेल करतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची प्राइस खाली आली त्यावेळेस आपण काय करतोय, त्या परत बाय करतोय. मग मध्ये जो काही डिफरन्स आहे, जसं आपण इथं आता रिलायन्सचा बघितला की 1540 वरून तो 1400, हा सॉरी 1510 वरून 1470 आला, तर हे 40 पॉईंट हे काय असतं, ह्या सेलरचं प्रॉफिट असतं. कसं? समजा उदाहरण घेऊ आपण, ए आणि दोन मित्र आहेत. ए आणि बी दोन मित्र आहेत आणि बी ला काहीतरी पैशाचं काम पडलं. बी काय करतोय, ए ला म्हणतोय की बाबा मला पैसे दे, समथिंग एक 5 लाख रुपये. आणि बी ए जवळ त्या वेळेला कॅश नसते. ए काय म्हणतोय, माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीये, तू एक काम कर, हे 5 तोळे सोने. बरोबर? म्हणजे काय असतो, किती 5 तोळे म्हणजे, हा 1500 ग्राम, 50 ग्राम. ओके. ए कोणाला देतोय, हा बी ला देतोय, 50 ग्राम सोनं घेऊन जा, तुझं काम होईपर्यंत ते ठेव किंवा सेल कर, आणि ज्या दिवशी तू काय तुझं काम झालं त्या दिवशी मला तू काय कर, हे सोनं परत आणून दे. बरोबर? मग ह्याने काय केलं, 50 म्हणजे त्याचं 5 तोळे सोनं घेऊन आला, आणि ज्या दिवशी हा घेऊन आला त्या दिवशी सोन्याला काय होता, 1 लाख रुपये भाव होता. किंवा सॉरी, आपण आता सध्या काय सध्याचा भाव घेऊ, 1,25,000 रुपये त्याचा रेट होता. गुणिले किती, 5, किती होतात सांगा पटकन. क्या बात है, जय हो. 6,25,000 रुपये आले त्याला, आणि त्याची जी काही रिक्वायरमेंट होती ती रिक्वायरमेंट या ठिकाणी संपली. त्याला 6.5 लाखाचं काम होतं, आपण असं गृहीत धरू, ते सोडून. मग ह्याने काय केलं की काही दिवसानंतर याला काय झालं, 2 महिन्यानंतर, याचे 2 महिने, आफ्टर 2 मंथ या बी चे जे काही पैसे येणारे होते त्याचे पैसे आले, जे काही असतील XYZ. आता याने इथं काय केलं, मित्राकडे एक वाल्या मित्राकडून 5 तोळे सोनं घेतलं, आणि यानं काय केलं, आता बाय केले का सेल केलं, बी वाल्याने सेल केला. ओके, सेल केला. आणि काही दिवसानं, 2 महिन्यानं काय झालं माहितीये का, याच्या जो पैसे वापस आले, आता ह्याला ए ला तेवढं 5 ग्राम सोनं परत करायचंय. ऍज इट इज, जशाच तसं सोन्याचं बिस्किट होतं, ऍज इट इज त्याला नेऊन द्यायचंय. पण नेऊन देताना काय झालं माहितीये का, या ठिकाणी सोन्याचा भाव उतरला, आणि पर सोनं किती होतं, 1 लाख रुपये पर तोळा. आता मला सांगा, या बी ला ते बाय करायला किती लागतील, हा किती लागतील, 5 लाख रुपये लागतील. ओके, 5 लाख रुपये लागतील. आणि हे त्याने काय केलं, 5 तोळे सोनं ऍज इट इज ए ला काय करतोय, तो रिटर्न करतोय. काय केलं त्यानं, रिटर्न रिटर्न केलं. सोनं घेतलं होतं, सोनं वापस दिलं. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, यानं सेल कितीला केलं होतं, 6.25 ला, आणि बाय कितीला केला, 5 लाखाला. म्हणजे कितीचा डिफरन्स आला, हा 1.25 लाखाचा. आता हे 1.25 लाख रुपये फायदा कोणाचा झाला, एचा का बीचा, लक्षात आलं. अगोदर यानं काय केलं, सेल केला, त्याच्यानंतर काय केलं यानं, बाय केलं. म्हणून, आणि ती कमी प्राइस वर, म्हणजे त्याची प्राइस कमी झाली त्यावेळेस त्यानं बाय केलं, म्हणून काय झाला, याचा फायदा झाला. जर समजा उद्या चलून याच सोन्याची किंमत 1.5 झाली असती, 1.5 झाली असती, तर त्याला पैसे किती लागले असते, 7.5 लाख. बरोबर आहे. मग हेच, हा म्हणजे 1.25 लाख रुपये हे लॉस कोणाचा झाला मग, एक्स्ट्रा. का, एला काही घेणं देणं आहे का त्याच्याशी, प्राइस किती होती काय होती, त्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नाही. तो काय म्हणतोय, माझं सोनं घेतलंय, माझं मला परत दे, तुझं काम झाल्यावर दे. याचं काम झालं 2 महिन्यांनी, यांना 7.5 लाख रुपये झालं. सुरुवातीला त्याचे फक्त 6,25,000 रुपये आले होते, आणि नंतर ते त्याला किती विकत घ्यायला 7.5 लाख रुपये लागले त्याला. म्हणजे टोटल याच्यावर अमाऊंट वर त्याला 1.25 लाखाचा तिथे लॉस होतो. आलं लक्षात, सेल कसं करतात ते. हा, तर हे असं मार्केटमध्ये सेल होतं. आता हे बी म्हणजे आपण सगळे, आपण सेल करतोय, मग ए कोण आहे,
हा ए कोण आहे? ज्याच्याकडनं आपण सोनं किंवा जे काही वस्तू आहे ते घेतोय तो आहे कोण आपला? हा, आलं लक्षात? आपल्याकडे तो शेअर नाहीये, पण तो कोण आहे? आपला जो शेअरचा ब्रोकर आहे, तो आपला स्टॉक मार्केट मधला जो ब्रोकर आहे, झेरोदा असो, ग्रो असो, एंजल वन असो किंवा अजून कुठला असो, त्या माणसाकडे किंवा त्या ब्रोकरकडे त्या कंपनीचे शेअर्स अवेलेबल आहेत. मग तुम्ही काय म्हणता त्याला? मला हा सेल करायचा आहे. रिलायन्स नावाचा शेअर मला 1510 ला सेल करायचा आहे. ब्रोकर म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. किती क्वांटिटी? 50 क्वांटिटी. हे बघ, ही 50 क्वांटिटी तुला मी सेल करायला दिली. मग तो 1 महिना ठेवेल, 15 दिवस ठेवेल. आता जर फ्युचर असेल तर तो समजा 500 क्वांटिटी तो ब्रोकर त्याला प्रोव्हाइड करतो, किंवा जर कॅश मध्ये करतोय तर 500 क्वांटिटी कॅश मध्ये त्याला प्रोव्हाइड करतो, आणि डे एंड पर्यंत तो काय म्हणणार? माझी मला 500 क्वांटिटी काय कर, वापस घे. मग त्याच्यामध्ये जर समजा प्राइस कमी झाली तर प्रॉफिट कोणाचं? बीचं. वाढली तर लॉस कोणाचा? बीचा. आलं लक्षात? बाय आणि सेल काय असतं, दोन्ही मध्ये फरक काय? ओके. आणि ऑप्शन मध्ये सगळ्यात जास्त जर काही होत असेल तर ऑप्शन मध्ये हे होत. इथे हे बघा, इथे बाईंग होते कॅश मध्ये. ओके. फ्युचर मध्ये प्युअरली दोन्ही पण होतं, सेलिंग पण होते आणि बाईंग पण होते. आणि इकडं काय होतं? सगळ्यात जास्त मॅक्स मध्ये काय होतं? सेल होतो. मॅक्सिमम ह्याच्यामध्ये सेल असतो. हा आहे तिन्ही मधला डिफरन्स. ऑप्शन साठी आता वेळ संपलेला आहे, आणि ऑप्शन हा खूप मोठा विषय आहे, त्याच्यामुळे आपण उद्या फ्रेश मध्ये घेऊ त्याला. ओके. किती पर्सेंट कळालं? हा, नाही, किती पर्सेंट मध्ये कळालं हे विचारलं. आवाज येत नाही मॅम, बोला ना. हा 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 1,36,000. एक मिनिट, चांगली गोष्ट आहे. हा, 1,36,000 आपण त्याला पेमेंट करतो. हा, आणि या ठिकाणी 500 लॉट नाही, 500 क्वांटिटी घेतली आपण, बरोबर? 500 क्वांटिटी घेतली, आणि जर समजा उद्या आपल्या याच्यात 40 पॉइंट लॉस झाला, 40 पॉइंट म्हणजे टोटल पॉइंट मध्ये झाला, तर हा इथे या ठिकाणी लॉस कितीचा होतो? 20,000. ऍट द एंड ऑफ एक्सपायरी मग तुमच्या अकाउंटला किती येतील? किती येतील? बरोबर आहे का? आणि जर समजा प्रॉफिट जर झालं तर एंड ऑफ द एक्सपायरी तुम्हाला सेम अमाऊंट 1,56,000 ही तुमच्या अकाउंटला जमा होत असते विथ प्रॉफिट. एंड ऑफ द एक्सपायरी म्हणा, किंवा जर तुम्ही आज घेऊन उद्या विकला तरी त्या वेळेला जेवढं काही प्रॉफिट किंवा लॉस आहे तो तुम्हाला सेम डेला तुमच्या अकाउंट मध्ये दिसून जाईल. नाही नाही नाही, ते हा नाही होतं. प्रश्न बरोबर, खूप चांगला आहे म्हटलं ना. हे फ्युचर मध्ये नाही होत, हे फ्युचर मधला सेक्शन सांगितला मी, फ्युचर मध्ये नाही होत. हे जे ज्या ठिकाणी लिहिलंय का मी, ह्या केस मध्ये होत. फ्युचर मध्ये ही केस नाही येत, इथे झिरो होत नाही. पण ऑप्शन मध्ये या ठिकाणी झिरो होतो. फॉर एक्झाम्पल एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. ते सगळं, जे सगळं निगेटिव्ह ऐकतो का आपण, जे रिकामा सेक्टर आहे का,
हा सगळा कारणीभूत आहे त्याच्यासाठी, हा वाला. हा 136 ला 136 टाईप जो आहे का तो हा सेक्शन आहे शेवटचा. कॅश मध्ये कधी तसं होणार नाही, लो रिस्क असते. इथं या ठिकाणी थोडीशी हाय रिस्क आहे, थोडीशी, पण कशी, या ठिकाणी मार्जिन आहे, आपली मार्जिन पेमेंट आहे. मार्जिन जर समजा 1,36,000 आहेत ना, तर याच्या 80% पुरतं तुम्हाला काय करतो ब्रोकर होल्ड करून ठेवतो 80% लॉस पर्यंत. आणि 80% वर जर जायला लागला लॉस, तर तो ब्रोकर तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथून एक्झिट करतो. हा, पण इन दॅट केस फ्युचर मध्ये असं होत नसतं की 80% पर्यंत, म्हणजे 1500 ची 80% म्हणजे किती होते, 30 मायनस करा 21, म्हणजे 1200 लॉस, म्हणजे डायरेक्ट 300 वर हा रिलायन्स कोरोनामध्ये पण आला नव्हता. तर तिथपर्यंत जाणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे. याला एक स्टॉप लॉस वगैरे ते मेंटेन करतात लोक फ्युचर बाय करणारे, यांना खूप मोठी 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 अमाऊंट लागते, छोटी छोटी नाही. तसं रिलायन्सला सगळ्यात जास्त कमी लागतं. बाकी जर बघितले आपण तर त्याला खूप जास्त बॅलन्स लागतं. बिफोर दॅट काही क्वेश्चन आहेत का आणखी? मॅम, सर, दत्ता सर. ओके, आपण काय करू, सध्या करोना म्हटल्यानंतर मुळे इथे करोना एक नावाचा शेअर आलाय आपला IPO मध्ये, तुम्ही बघितलाय का? आ काय चालू आहे सध्या ते सांगा मला, स्टेटस काय आहे? तुम्ही बघितलं का? आपण एक वेबसाईट शिकलो, मग त्याचा उपयोग घेतला का? काय सध्या स्टेटस किती आहेत इथे बघा. कोणते हे 14,000 वाले कोणते मेन बोर्ड IPO आहे? एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे. चार आहेत. याचं स्टेटस माहिती आहे तुम्हाला, कोणाचं कोणाचं किती येते? हम्म, का नाही बघितलं? चला लगेच आपण हे करू IPO मध्ये. ह्याची तारीख किती होती? काय एक्झॅक्ट झाला, मी सेकंड कुठला सांगितला होता तुम्हाला मेन याला, SMA वाला? नाही, मिशो मिशो तर उद्या आहे. उद्या 10 वाजता हे करा, रिमाइंड करा कितीने ओपन होतो तो. आता एक सांगितला ना काल परवा, मेन बोर्ड हेच आहे तो, 2,49,000 सरांनी टाकलं होतं ना डिटेल्स आपल्या. हा, एक्झॅक्ट झाल्यानंतर सरांनी सांगितलं होतं दुसरा एक, म्हणजे मी विचारला होता, सरांनी हे टाकला होता, 2,49,000 टोटल कॅपिटल रिक्वायरमेंट आहे त्याला. हम्म, हा लक्झरी टाइम, राईट, बरोबर बरोबर, तोच आहे. शॉर्टकट मध्ये जावं म्हटलं तर जाऊ देत नाही. हा वेग फिट आहे. करोना, करोनापासूनच सुरुवात करू आपण. उद्या 10 वाजता आठवणीनं बघा कितीला ओपन होतो. GMP हे लिहून घ्या तुमच्याकडे, कोणता कोणता किती GMP चालू आहे सध्या. कारण इथे सुद्धा जसे स्टॉक मध्ये रिटर्न मिळतात, इथं 6-7 दिवसामध्ये चांगले रिटर्न मिळतात. बघितलंय ना तुम्ही? हम्म. हम्म. हे बघा, GMP किती चालू आहे याचा करोनाचा? 25% वाढलेला आहे तो GMP त्याचा. ओके, 270 आहे, पण हा थोडा थोडा कमी झालेला आहे. 365 हायेस्ट आहे याचा.
हे बघा, इथे तुम्हाला या ठिकाणी सगळेच मिळतात. हा लाईव्ह आहे, ओपन रिधी डिस्प्ले. एसएमई आहे, मोठा एसएमई नकोय आपल्याला. करोना हे बघा 270 आहे. वेकफिटचा फक्त 2